नमस्कार मित्रांनो, माझे नाव ईश्वरी हेमंत टिळे. माझ्या शाळेचे नाव अभिनव बालविकास मंदिर नांदूर मध्यमेश्वर. मी आता 3रीत शिकते. पाठाचे नाव वासाची किंमत. कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजारातील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे. एका रविवारी शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. हलवाई म्हणाला, "ए मुली, चल पैसे काढ." शिवानी म्हणाली, "कसले पैसे?" हलवाई म्हणाला, "मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस, त्याचे पैसे." शिवानी म्हणाली, "ओहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत." म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघांची गर्दी जमली. शिवानी म्हणाली, "काय माणूस आहे हा?" गर्दीतले लोक म्हणाले, "नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाची किंमत खोळाच दिसतोय." शिवानीला काहीतरी सुचले. "ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते." असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली. शिवानी म्हणाली, "आई, भाजी घेऊन आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला." आई म्हणाली, "काय ग, काय झालं? कशाला पाहिजे?" शिवानी म्हणाली, "अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल." चिल्लर पैशांची पिशवी घेऊन त्या दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी होती. वाट काढत त्या दोघी निघाल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. शिवानी म्हणाले, "मिळाले पैसे?" हलवाई म्हणाले, "कसले पैसे? कुठे मिळाले?" शिवानी म्हणाले, "अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा वास. बरोबर की नाही?" "बरोबर." गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवाईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. धन्यवाद.